नाव आराध्य इंद्रजित नांदे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. प्रश्न किती गहन असं उत्तर देते विज्ञान. तर्काच्या सुगंधाचे उत्तर देते विज्ञान. अंधश्रद्धेच्या पलीकडचे पाहू शकते विज्ञान. तुमच्या माझ्या श्रद्धेसोबत राहू शकते विज्ञान. करुणी संशोधकांना वैज्ञानिकांना अभिवादन. सुरू करते मी माझे भाषण. सन्माननीय व्यासपीठ. व्यासपीठावरील विराजमान मान्यवर, आम्हाला विज्ञानवादी दृष्टिकोन देणाऱ्यांचे गुरुजन आणि नव्या विज्ञान युगाचे पाईक असणारे माझे विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 28 फेब्रुवारी. आज आपण येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. मित्रांनो, 28 फेब्रुवारी हाच दिवस राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी निवडण्यात आला कारण की डॉक्टर C.V. रमन यांनी 28 फेब्रुवारीला यांचा शोध निबंध नेचर या मासिकात प्रसिद्धीसाठी पाठवला. त्यांचा शोध म्हणजे रमन इफेक्ट. यालाच 1930 या वर्षाचे नोबेल पारितोषिकही मिळाले आहे. म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी निवडण्यात आला. मित्रांनो, आजचे 21वे शतक, आजचे हे युग विज्ञान युग म्हणून ओळखले जाते. आपल्या दिवसाची सुरुवातच मूळ विज्ञानातूनच होत असते. तो मग घड्याळाचा अलार्म असो की आपल्या मोबाईलचा अलार्म. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत विज्ञान आपल्या सोबत आहे. किंबहुना विज्ञान आपल्या जीवनासोबतच चालत आहे. विज्ञानाचा आपल्याला नक्कीच फायदा झालेला आहे, परंतु त्याचबरोबर आपली शारीरिक क्रिया कमी होत चालली. आपण आळशी बनत चाललो. विज्ञान उपयोगी नक्कीच आहे, परंतु त्याचा आपण वापर गरजेपुरता आणि मर्यादित करणे आवश्यक आहे. आपण विज्ञानाचे गुलाम बनता कामा नये असे तरी मला वाटते. एवढे बोलून मी माझ्या भाषणास पूर्ण विराम देते. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.